आणि एक महत्त्वाची बातमी, विजय शिवतारेंची पुरंदरमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळात बैठक सुरू होतीये आणि शिवतारेंच्या या बैठकीसाठी पदाधिकारी दाखल होण्यासही सुरुवात झालेली आहे। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत। अपक्ष निवडणूक लढवण्याचे विजय शिवतारे यांनी संकेत दिले होते आणि त्यानंतर विजय शिवतारे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाविषयीच्या एका वक्तव्यामुळे वादही निर्माण झाला आणि आता ही महत्त्वाची तातडीची बैठक। प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीप, साधारणतः किती वेळात ही बैठक सुरू होतीये? निकिता, अगदी काही वेळातच विजय शिवतारे यांनी जी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला सुरुवात होईल। आपण पाहतोय की त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे। मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, उपजिल्हा प्रमुख जे आहेत यांची बैठक जी आहे या ठिकाणी निवासस्थानी पार पडते। आपण पाहतोय की विजय शिवतारे हे बैठकीच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आजच्या बैठकीमधून विजय शिवतारे नेमकी काय भूमिका मांडतात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विजय शिवतारेंनी जी भूमिका घेतलेली होती ती खरं तर अतिशय महत्त्वाची आहे। अपक्ष निवडणूक जी आहे ती लढवण्याच्या तयारीमध्ये विजय शिवतारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतो की सगळे पदाधिकारी त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याचबरोबर हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी बैठकीला सुरुवात होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विजय शिवतारे यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट होणार आहे। आजच्या बैठकीमधून विजय शिवतारे हे खरं तर भूमिका आपली स्पष्ट करतील। बापू एक प्रतिक्रिया हवी आहे। एवढी मोठी गर्दी झाली आहे, तुमची भूमिका कधीपर्यंत? 15-20 मिनिटांमध्ये ही आता मत ऐकून घेऊ आम्ही आणि त्याच्यानंतर आपण थोडा वेळ थांबला, आपल्याला संपूर्ण इतिवृत्त आणि काय ठरलंय ते मिळेल। आपण पाहतोय की त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बैठक जी आहे त्या ठिकाणी संपेल आणि त्यानंतर विजय शिवतारे काय होणार त्याकडे लक्ष लागलंय। प्रदीप, सगळं काही जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।